आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सहजराम कोरोटे 21 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना गटात प्रवेश करणार आहे। देवरी येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती माजी आमदार सहजराम कोरोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, मुकेश शिवहरे, युवा नेते डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे हे उपस्थित होते। 2024 विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सहजराम कोरोटे यांची तिकीट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कापत एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला दिली असता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला। ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापली गेल्याने सहजराम कोरोटे यांनी पक्षश्रेष्ठीकडे नाराजी व्यक्त करत आणि तिकीट वाटपात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोळ केल्यामुळे राज्यात काँग्रेस पक्षाची सरकार येऊ शकली नसल्याचा आरोपही माजी आमदार सहजराम कोरोटे यांनी केला आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत येत्या 21 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये देवरी येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सहजराम कोरोटे यांनी दिली आहे। फेब्रुवारीला देवरी इथं क्रीडा मैदानावर ठीक 1 वाजता माझा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्या माझ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला आदरणीय महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांच्या उपस्थितीत मी पक्षप्रवेश करणार आहे। साहेबांसोबत राज्याचे वित्त राज्यमंत्री आदरणीय आशिषजी जयस्वाल साहेब, सन्माननीय नरेंद्रजी भोंडेकर साहेब भंडाऱ्याचे आमदार आणि काँग्रेसचे दोनही शिवसेनेचे दोनही जिल्हाध्यक्ष शिवहरे साहेब, नायडू साहेब आणि अनेक सेनेचे नेते मंडळी त्या ठिकाणी माझ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार।